हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू आवर न्यू ब्लॉग. सो फ्रेंड्स, हा माझा सेकंड ब्लॉग आहे आणि फर्स्ट ब्लॉग जर तुम्ही बघितला नसेल तर प्लीज चॅनलवरती जाऊन बघा. तर तुम्हा सर्वांचा माझ्या चॅनलमध्ये पायल ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आम्ही आलोय फिरायला. तर आज सॅटरडे आहे, म्हणजे की शनिवारी ह्यांना सुट्टी असते. आणि चॅनलमध्ये नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकन बी प्रेस करा, ज्याने की सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. तर चला आता ब्लॉगला करूया आपण कंटिन्यू. तर इथून आतमध्ये जायचं आहे मंदिराच्या. सुस्वागतम AM म्हात्रे संस्था. बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडला असेल की मंदिरचं नाव पंचयातन मंदिर का ठेवले. कारण ना ह्या मंदिरमध्ये ना 5 मूर्ती आहेत, म्हणजे की 5 मंदिर आहेत, छोटे छोटे मंदिर बनवलेत आणि प्रत्येक मंदिरमध्ये एक देवाची मूर्ती ठेवली आहे. तर प्रत्येक देवाचे दर्शन मी तुम्हाला करून देणार, त्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आणि हे मुख्य द्वार आहे श्री मंदिर पंचयातन महाद्वार. बाहेरूनच बघायला मंदिर किती सुंदर दिसते, तर आतमध्ये गेल्यावर तर खूपच सुंदर दिसणार आहे. तर चला आपण आतमध्ये जाऊया आता. सो इथं बघा, इथं चपल्या काढायच्या आहेत. बुगू सूज काढ तुझा. ए पिलू सूज काढ, काढा सूज. तर आता पावसाचं वातावरण आहे, तर इथं लिहिलंय बघा सावधान म्हणून. कृपया जमीन ओली असल्यास घसरण्याची शक्यता आहे, त्याच्यामुळे सावकाश चालावं लागतं. आणि इथं बघू शकता, एंट्री केल्यानंतर इथं आपल्याला नाव वगैरे सगळं लिहावं लागतं. तर इथून आपल्याला वरती जायचं आहे आणि खूप सुंदर मंदिर आहे. तुम्हाला मी प्रत्येक मंदिराचे दर्शन करून देणार आहे, तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अजिबात स्किप करू नका. चॅनलमध्ये नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर पायऱ्या चढून झाल्यानंतर तुम्हाला पुढे एकदम मस्त असं दीपस्तंभ दिसणार सुंदरसं. आणि त्याच्या शेजारी पहिलं मंदिर साईबाबाचं आहे. तर चला आता आपण साईबाबाच्या मंदिरात जाऊन दर्शन करून घेऊया. चला तर पाया पड देव बाबाच्या. इथूनच पडतो मी. मयुरेश्वर मंदिर, श्री मयुरेश्वर गणेश मंदिर. सो फ्रेंड्स, पहिलं मंदिर तर तुम्ही बघितलं साईबाबाचं होतं. खूप सुंदर मूर्ती होती साईबाबाची आणि मंदिर पण खूप छान होतं. त्यानंतर आपलं दुसरं मंदिर आहे श्री मयुरेश्वर गणेश मंदिर. तर चला आता आपण गणेशजींचं दर्शन करून घेऊया. गणपती बाप्पाचे पण दर्शन झाले. त्यानंतर तिसरं मंदिर आपलं श्री संकटमोचन हनुमानजीचं मंदिर आहे. तर चला आता आपण हनुमानजीचे पण दर्शन करून घेऊया. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय ते पण नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर चौथं मंदिर आपलं महादेवाचं आहे, म्हणजे की महादेवाची पिंड आहे. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी महादेवाची पिंड दिसते आणि खूप सुंदर मूर्ती आहे. आणि सगळ्याच मंदिर खूप छान आणि सुंदर आहेत मूर्त्या. आहे भवानी माताचं मंदिर. तर हे बघा भवानी आईचं मंदिर आहे. तर प्रत्येक मंदिराच्या बाहेर ना अशा मूर्त्या आहेत त्या 2. आणि इथं बाहेर असं कासव पण आहे, प्रत्येक मंदिराच्या बाहेर आहे. ते बघा भवानी आईचं मंदिर आहे. किती सुंदर अशी मूर्ती आहे. तर इथून तुम्ही बघू शकता पाची पण मंदिर किती सुंदर आणि छान दिसतात. तर ह्यामुळेच ह्या मंदिराचं नाव पंचयातन मंदिर आहे.
आणि प्रत्येक मंदिराच्या वर जे कळस आहे ते किती सुंदर आणि छान दिसते. तर तुम्हाला कसे वाटले मंदिर नक्की मला कमेंट करून सांगा. सो आता आम्ही इथं फोटो वगैरे काढलेत आणि खरंच खूप म्हणजे खूप छान लोकेशन आहे आणि मंदिर पण खूप छान आहे. बघू बघा किती एन्जॉय करतो तो, खाली बसून पाण्यात खेळतोय बघा, त्याला लय भारी वाटतंय. इथं बघा पावसामुळे ना किती असं सगळीकडे हिरवं हिरवं झालंय. हे मंदिरच्या पाठीमागचं व्ह्यू आहे आणि खरंच खूप म्हणजे खूप भारी वाटतंय. हे बघा भाताची शेती आहे. तर भात ना पावसाळ्यातच उगवला जातो है ना. ही पूर्ण इकडे भाताची शेती आहे, जास्त पाणी लागते ह्याला. तर हे बघा मंदिरच्या पाठीमागानं इथं मस्त बसण्यासाठी बेंच वगैरे आहेत. सो फ्रेंड्स, कॅमेऱ्याची क्लिअरिटी बघा, सगळं धुकं एकदम क्लिअर दिसते. तर खूप छान फोन आहे, आताच नवीन घेतलेला आहे आणि पावसात म्हणजे की वॉटरप्रूफ आहे. पावसात जर भिजला किंवा पावसात पाण्यात पडला तरी फोनला काही होत नाही, खाली आपटला तरी सुद्धा काय होत नाही. तर व्ह्यू बघू शकता किती छान आहे आणि सगळेजण तिथं फोटोज वगैरे काढायला लागलेत. तर आज शनिवार असल्यामुळे जास्त गर्दी नाही. तर हे बघा किती सुंदर मूर्त्या आहेत, त्या अशी भिंतीवरती कोरल्यात. गणपती आणि देवीची पण आहेत मूर्त्या. इथं बघा सरस्वती माताची मूर्ती आहे. खूप सुंदर अशा मूर्त्या आहेत त्या आणि काम बघा ना एकदम क्लिअर अशा मूर्ती दिसतात, किती छान असं कोरले. तर हे बघा काळी माताचं आहे. काय कोण आहे? रावणाचा भाव, देवाचा खजिनदार श्री कुबेरदेव. श्री कुबेरदेव म्हणजे इथं नाव पण लिहिलेत बघा खाली, कशा म्हणजे कोणत्या देवाची मूर्ती आहे ती. तर इथं भगवान शिव विप्राशन करतात. श्री विष्णूची मूर्ती आहे ही बघा. सूर्यनारायण, खूप मस्त मूर्ती आहेत आणि नाव सुद्धा लिहिलेत प्रत्येक मूर्तीच्या खाली. तर हे बघा, इथून तुम्हाला मी पूर्ण मंदिरचं व्ह्यू दाखवते, किती सुंदर दिसते ना मंदिर. तर 1 2 3 4 5 मंदिर आहेत. 5 मंदिरमध्ये वेगवेगळ्या देवाच्या मूर्ती आहेत आणि इथं संस्था आहे बघा. आतमध्ये बसायला पण आहे आणि इथं छोटंसं गार्डन सुद्धा आहे, किती मस्त दिसते. तर आता नवीनच झालंय हे मंदिर. तर हे बघा आता आम्ही खाली आलो आणि खालून वरचं म्हणजे मंदिरचं व्ह्यू किती छान दिसते. तर वरती संस्था आहे आणि इथं कॅन्टीन आहे आणि इथलं व्ह्यू बघा किती सुंदर आहे. तर आता वाजले 5 आणि आम्हाला भूक लागली, त्यामुळे आता आम्ही थोडंसं काहीतरी खाणार आणि मग घरी जाणार. बघूच बघा काय चाललंय. काय बोलतोय तू काय खाणार? काय खाणार तू? ते कोण कोण म्हणतोय. तर थोडी थोडी आता हिंदी पण बोलायला लागलाय तो. बोल, ऊपर असे 2-3 शब्द असं बोलतो हिंदीमध्ये. तर खूप छान बोलतो. पिल्लू तू काय खाणार? काय खाणार तू? काय करतोय? काय खाणार? काय खाणार? चॉकी द्यायची? चॉकी? तर चॉकीला 2-2 म्हणतो. 2-2 खायचं? 2-2 हो म्हण की. हो 2-2 खायचं. हो म्हण. नको नको, तुला नाही द्यायचं 2-2. मी खाणार तुझं 2-2. मला देणार तुझं 2-2? देणार? चॉकीला 2-2 म्हणतो, त्याची भाषाच वेगळी आहे. तर लहान मुलांचं कसं असतं, त्यांची जी लँग्वेज असते ना, तर आई बाबाशिवाय म्हणजे दुसरं कोण समजूच शकत नाही. तर बुगूची पण लँग्वेज असं वेगळीच आहे, त्याची भाषाच वेगळी आहे, म्हणजे समजतच नाही, खूप उशीर लागतो. तर आताशी थोडं थोडं असं बोलायला शिकलाय आणि बरेच शब्द असं चांगले पण बोलतो. तर आम्ही आलो आता नाश्ता करण्यासाठी. कांदा पोहे, उपमा, वडापाव, चीज वडापाव. मी तर माझ्यासाठी मिसळपाव घेतले, ह्यांनी कोथिंबीर वडे घेतलेत. सो आता आमचा नाश्ताही करून झालाय आणि आम्ही आता पान घेतले. तर हे गोड पान आहे, मला खूप आवडतं. तर आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की कॉमेंट करून सांगा. तर भेटू असेच नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बघू, बाय बाय कर. बाय बाय.